थोडक्यात सांगायचं तर आजचा आपला अजेंडा 4 मुख्य विषयांवर केंद्रित आहे: जिओपॉलिटिक्स, नॅशनल अफेअर्स, एन्व्हायरमेंट आणि हेल्थ व ट्रेड. आणि हो, या सगळ्यावर शेवटी एक क्विक MCQ असेसमेंट सुद्धा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की लक्ष द्या. सुरुवात करूया जिओपॉलिटिक्सपासून. आता तुम्हाला 17 रेअर अर्थ एलिमेंट्सबद्दल माहिती असेलच. आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार केला तर हे एलिमेंट्स म्हणजे अक्षरशः कणा आहेत. मग ते आपले स्मार्टफोन्स असोत, इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीज असोत किंवा प्रगत डिफेन्स सिस्टम्स. याशिवाय पानही हलत नाही. पण इथे एक मोठी कॅच आहे. या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या एलिमेंट्सच्या प्रोसेसिंगवर विश्वास बसणार नाही, पण तब्बल 85% वर्चस्व हे एकट्या चीनचं आहे. आता विचार करा, एवढी मोठी मोनोपॉली असल्यावर साहजिकच जगातले इतर देश थोडे टेन्शनमध्ये आहेत. म्हणूनच सध्या हे सगळे देश या क्रिटिकल मिनरल्ससाठी तातडीने पर्यायी पार्टनरशिप्स शोधत आहेत. आणि याच मोनोपॉलीला शह देण्यासाठी भारत आणि अमेरिकेने एक मोठं पाऊल उचललंय. या दोन्ही देशांमध्ये झालेल्या नव्या द्विपक्षीय कराराचा मुख्य फोकस हा कोऑपरेटिव्ह मायनिंग, प्रोसेसिंग आणि इन्व्हेस्टमेंटवर आहे. थोडक्यात काय तर ग्लोबल सप्लाय चेन डायव्हर्सिफाय करायची, जेणेकरून भविष्यात एकाच देशांवर अवलंबून राहायची वेळ येणार नाही. हे खरोखरच एक महत्त्वाचं पाऊल आहे. पुढे जाऊन क्वाड देशांचा पुढाकार सुद्धा यात खूप क्रुशियल ठरतोय. इंडो पॅसिफिक रिजनमध्ये एक मजबूत आणि कोलॅबोरेटिव्ह फ्रेमवर्क तयार करण्यावर आता जोर दिला जातोय. यात मॅरिटाईम सर्व्हिलन्सपासून ते एनर्जी सिक्युरिटीपर्यंत अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या इनिशिएटिव्हचा समावेश आहे. याच संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची जिओपॉलिटिकल अपडेट म्हणजे पुढचं जॉईंट क्वाड ॲट सी मॅरिटाईम मिशन चक्क भारतामध्ये होस्ट केलं जाणार आहे. म्हणजे विचार करा, या चारही देशांचे कोस्टगार्ड्स एकत्र काम करतील. इंडो पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा एक खूप मोठा माइलस्टोन आहे, यात काहीच शंका नाही. चला आता नॅशनल अफेअर्सकडे वळूया. इल्लीगल इमिग्रेशनमुळे देशात जे डेमोग्राफिक म्हणजेच लोकसंख्येतील बदल होत आहेत, तो सध्या खूप चर्चेचा विषय आहे. आणि म्हणूनच या बदलांचा अगदी बारकाईने आणि निष्पक्षपणे अभ्यास करण्यासाठी 83 वर्षीय निवृत्त न्यायमूर्ती PP नवलेकर यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन उच्चस्तरीय कमिटी नेमण्यात आली आहे. तसंच आणखी एक विषय जो सध्या गाजतोय तो म्हणजे कर्नाटकाचा प्रस्तावित मेकेधातू प्रोजेक्ट. आता हे बघा, कावेरी नदीवर बांधला जाणारा हा बॅलन्सिंग रिझर्वॉयर मुळात 2 राज्यांमधल्या पाण्याचा वादाचा मुख्य केंद्रबिंदू बनलाय. पाणी आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पाचं नक्की लोकेशन कुठे आहे, हा कळीचा मुद्दा आहे. याच प्रकल्पाविरोधात तमिळनाडूने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टाने हे आव्हान स्पष्टपणे फेटाळून लावलं. का? कारण कोर्टाच्या मते हे पाऊल थोडं प्री-मॅच्युअर होतं, म्हणजे खूपच घाईचं. या प्रोजेक्टचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अजून यायचाच आहे. त्यामुळे आत्ताच यावर सुनावणी करणं योग्य ठरणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. आता आपण जरा एन्व्हायरमेंट आणि वाईल्ड लाईफकडे लक्ष देऊया. इथे एक अतिशय गंभीर बायोलॉजिकल धोका समोर येतोय, बेबेसिया. हा एक असा टिक-बॉर्न पॅरासाइट आहे ज्यामुळे प्राण्यांमध्ये अक्षरशः जीव घेणं अशक्तपणा येतो आणि श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतो. आपल्या नाजूक इकोसिस्टमसाठी हा खरोखरच एक मोठा अलार्म आहे. आणि हा धोका किती जवळ आला आहे ह्याचं एक दुर्दैवी उदाहरण म्हणजे गुजरातचं गिर नॅशनल पार्क. आपल्याला माहितीच आहे की हे एशियाटिक सिंहांचं एकमेव नैसर्गिक अधिवास आहे. पण याच सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जागेत नुकतेच काही सिंहछाव्यांचे प्राण याच बेबेशिया पॅरासाइटमुळे गेले आहेत. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही गोष्ट नक्कीच विचार करायला लावणारी आहे. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनशी जोडलेला आणखी एक मोठा लीगल वाद सध्या सुरू आहे. ही आकडेवारी जरा नीट ऐका. सध्या भारतात एकूण 94 रामसर साईट्स आहेत आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी तब्बल 39 वेटलँड्स म्हणजेच पाणथळ जागा या पूर्णपणे मानवनिर्मित आहेत, मॅनमेड आहेत. आणि नेमका वाद इथेच आहे. सुप्रीम कोर्ट सध्या 2017च्या वेटलँड नियमांची तपासणी करतंय. प्रश्न असा आहे की हे नियम अशा मानवनिर्मित वेटलँड्सना कायदेशीर संरक्षणातून वगळत आहेत का? जर या वेटलँड्सची व्याख्या खूपच संकुचित ठेवली तर आपल्या इकोसिस्टमसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कृत्रिम पाणथळ जागांचं संरक्षणच निघून जाईल आणि हे निसर्गासाठी अजिबात चांगलं नाहीये. हेल्थ आणि ट्रेड डॉसियरकडे वळूया. इथं एक अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक शिफ्ट आपल्याला पाहायला मिळतोय.
2022 ते 2024 या काळात झालेले तब्बल 60% मृत्यू हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमुळे म्हणजेच असंसर्गजन्य रोगांमुळे झाले आहेत. हा ट्रेंड आपल्याला बरंच काही सांगून जातोय. आणि यातला सगळ्यात भयानक आकडा कोणता माहितीये? 32% मृत्यू. हे मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाले आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे हे 32 ते 69 या वयोगटात, म्हणजेच आपल्या वर्किंग एज लोकसंख्येमध्ये झालेत. आपली बिघडलेली लाईफस्टाईल आणि प्रचंड ताणतणाव हे आपल्या काम करणाऱ्या वर्गाला किती भयानक पातळीवर डॅमेज करत आहेत याचं हे जळजळीत उदाहरण आहे. आता थोडं इकॉनॉमिक फ्रंटवर बोलूया. आपल्या देशांतर्गत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला वाचवण्यासाठी बाजारात डम्पिंग सारख्या अनफेअर गोष्टी वेळीच ओळखून त्या थांबवणं खूप गरजेचं असतं. अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे नेमकं काय? तर बाहेरून येणाऱ्या खूप स्वस्त आणि सबसिडाइज्ड वस्तूंवर लावला जाणारा हा एक टॅक्स आहे, ज्यामुळे आपल्या घरच्या उद्योगांना एक प्रकारचं संरक्षण मिळतं. ही पूर्ण प्रक्रिया कशी काम करते ते थोडक्यात पाहूया. कॉमर्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत असलेलं DGTR मार्केटचं सखोल इन्व्हेस्टिगेशन करतं आणि मग ही ड्युटी लावण्याची शिफारस करतं. पण फायनल डिसिजन आणि प्रत्यक्ष ड्युटी लागू करण्याचे आर्थिक अधिकार हे फायनान्स मिनिस्ट्रीकडेच असतात. थोडक्यात सांगायचं तर इन्व्हेस्टिगेशन एकाकडे आणि फायनल अथॉरिटी दुसऱ्याकडे. तर आपण या इंटेलिजन्स ब्रीफिंगच्या एकदम शेवटी आलो आहोत. आता मला सांगा, हे झपाट्याने बदलणारे जिओपॉलिटिकल आणि हेल्थ डायनॅमिक्स आपलं भविष्य कसं बदलतील? हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे, नाही का? चला तर मग आजच्या या सेशनमधून आपण काय आणि किती महत्त्वाचे मुद्दे टिपले ते चेक करण्याची वेळ आली आहे. आपण सुरू करूया आपले MCQs.